प्रख्यात तत्त्वज्ञ प्रोफेसर मॅक्स प्लोर म्हणाले होते की जगामध्ये नंदनवन असे राष्ट्र कोणते असेल असा मला प्रश्न विचारला तर मी भारत देशाकडे अंगुली निर्देशन करेन। अहो पण भारत देशामध्ये नंदनवन असे काय आहे? काश्मीर? ते म्हणाले, काश्मीर हा तर भारताचा भाग आहे, राष्ट्र नव्हे। या भारतात मानवतेची हिमालयीन उंची गाठणारे थोर पुरुष जन्माला येतात, म्हणून हे नंदनवन राष्ट्र। त्या जगप्रसिद्ध विद्वान पंडिताने किती सहज व सुंदररित्या भारताचे दर्शन घडविले। आपण जेव्हा डॉक्टर राधाकृष्णन यांच्या जीवनाचा विचार करतो, त्यांच्या कर्तृत्वाचा अभ्यास करतो, तर या महान व्यक्तिमत्वाचे कर्तृत्व किती असामान्य होते याचा प्रत्यंतर आल्याशिवाय राहत नाही। डॉक्टर राधाकृष्णन हे विद्वत्ता, बुद्धिमत्ता आणि अध्यात्मतेची मूर्ती होते। त्यांनी जागतिक कीर्तीचे तत्त्वज्ञ ही कीर्ती तर प्राप्त केलीच, पण भारत देशाचे नाव जगा एवढे मोठे केले। डॉक्टर राधाकृष्णन हे शिक्षक होते आणि एक शिक्षक भारतातील राष्ट्रपती पदासारखे सर्वोच्च पद प्राप्त करू शकतो, ही गरिमा, ही अस्मिता त्यांनी आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केली। आणि म्हणून 5 सप्टेंबर आज राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनविषयक कर्तृत्वाचा थोडक्यात आपण आढावा घेऊया। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मध्ये तमिळनाडू राज्यातील तिरुतानी या छोट्याशा गावामध्ये झाला। त्यांचे कुटुंब सनातनी हिंदू धर्मीय होते। त्यांचे वडील सर्वपल्ली वेंकटरत्नम एक ब्राह्मण पंडित होते, तर त्यांची आई सीतम्मा एक धार्मिक स्त्री होती। राधाकृष्णन हे बालपणापासून अतिशय बुद्धिमान होते। बालपणापासूनच त्यांच्यावर धार्मिक संस्कार झाले। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी मद्रास विश्वविद्यालयातून तत्त्वज्ञानात मास्टर पदवी प्राप्त केली। त्यानंतर युरोपमध्ये पुढे अभ्यास केला। त्यांनी जर्मनीच्या बर्लिन विद्यापीठातून डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एक विद्वान व्यक्तिमत्व होते, तत्त्वज्ञानाचे शिक्षक, राजकारणी आणि लेखक होते। त्यांनी अनेक विद्यापीठामध्ये तत्त्वज्ञान हा विषय शिकवला, त्यात ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयाचा देखील समावेश होता। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे 10 वर्ष उपराष्ट्रपती तर 5 वर्ष राष्ट्रपती होते। सोव्हिएत युनियनमधील भारताचे राजदूत म्हणूनही त्यांनी 3 वर्ष काम केले। युनेस्कोमध्येही राधाकृष्णन यांनी भारताचे 5 वर्ष प्रतिनिधित्व केले। 1948 मध्ये डॉक्टर राधाकृष्णन युनेस्कोच्या व्यवस्थापन कमिटीचे सदस्य म्हणून निवडले गेले। या कामाद्वारे त्यांची शैक्षणिक, वैज्ञानिक सहयोग व सांस्कृतिक देवाणघेवाण क्षेत्राची असलेली बांधिलकी आपल्याला दिसून येते। बनारस हिंदू विश्वविद्यालय तसेच आंध्र विश्वविद्यालयाचे ते उपकुलगुरू होते। धर्म आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व प्रसिद्ध वक्ते म्हणून ते अतिशय सुपरिचित होते। भारत आणि पाश्चिमात्य देश यांच्यात वैचारिक देवाणघेवाण घडवून आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे कार्य केलेले आहे। त्यांना अमेरिकेतील टेम्पल्टन पुरस्कार तसेच ब्रिटिश शासनाचा नायडूट पुरस्कारही मिळाला आणि भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना बहाल करण्यात आला। 1962 मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले। त्यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून 5 सप्टेंबर 1962 पासून त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये धर्मग्रंथामध्येही गुरुची महती सांगितलेली आहे की शिक्षणातून केवळ साक्षरता निर्माण करायची नसून माणूस निर्माण करायचा आहे। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन नेहमी म्हणत की हे राष्ट्र हे शिक्षण संस्थेतून निर्माण होते आणि म्हणून चरित्रवान राष्ट्र निर्माण करण्याची जबाबदारी ही शैक्षणिक संस्थांमधून घडली पाहिजे। आपला देश बलवान व्हावा, चरित्रवान व्हावा, विद्यासंपन्न व्हावा असे वाटत जर असेल तर या बाबतीत शिक्षकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे। आणि म्हणून ते नेहमी म्हणत, द टीचर आर रिझर्वायर ऑफ द सोसायटी. इफ दे वॉन्ट टू बिल्ड अप न्यू अँड पॉवरफुल इंडिया, द बिगिनिंग मस्ट कम फ्रॉम द टीचर्स देमसेल्फ, असे ते आवर्जून सांगत. शिक्षकांचे कार्य हे राष्ट्रकार्य आहे, राष्ट्र घडवण्याचे कार्य आहे. राष्ट्र काही दगडविटाने आणि टोलेजंग इमारतीने बनत नाहीत, तर ते शील, शिस्त व चारित्र्यातून बनत असते. राष्ट्रीय एकात्मता व विश्वबंधुत्व या गोष्टी शिक्षकांनी वर्गातून विद्यार्थ्यावर बिंबवल्या पाहिजेत, असे एक मौलिक विचार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे होते. डॉक्टर राधाकृष्णन यांचा चिंतन व मनन करण्याची आवड होती. जे ऐकले, जे वाचले ते रवंत कसे करावे त्यांना अवगत होते. त्यामुळे त्यांच्या बुद्धीला एक वेगळी धार होती. ते ग्रंथ वेडे होते. ग्रंथ हे त्यांचे गुरु होते.
पाश्चात्य देशामध्ये जाऊन हिंदू धर्म व तत्त्वज्ञानाचे स्वरूप जगापुढे मांडले. हिंदू संस्कृती कशी श्रेष्ठ आहे, हिंदू तत्त्वज्ञानात कसा आत्मानंद आहे, कसा आत्मसंतोष आहे, हे ते आपल्या व्याख्यानातून स्पष्ट करीत असत. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन नेहमी म्हणत की स्वामी विवेकानंद हे माझे प्रेरणास्थान आहेत. ते मोठ्या अभिमानाने सांगत. त्यांच्या विचारांचा पगडा त्यांच्या मनावर चांगला पडलेला होता. सर्व लोक सुखी असावेत अशी आशा प्रकट करणारा कोणता धर्म असेल तर तो हिंदू धर्म आहे. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी धार्मिक व नैतिक शिक्षणावर विशेष जोर दिला. ते नेहमी म्हणत की खरा धर्म हा मानव धर्म आहे, खरा धर्म हा विश्वबंधुत्वाचा धर्म आहे, सर्व धर्मियावर प्रेम करणे हा खरा धर्म आहे. शिक्षकांनी असा तेजस्वी धर्म विद्यार्थ्यांना शिकवावा. डॉक्टर राधाकृष्णन एक उत्कृष्ट लेखक होते. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, ज्यामध्ये इंडियन फिलॉसॉफी, द हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ, कल्चर अँड कंडिशन आणि रिलिजन इन द मॉडर्न वर्ल्ड या प्रमुख ग्रंथांचा समावेश आहे. त्यांच्या पुस्तकाने भारतीय तत्त्वज्ञानाला जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली. अशा या महान व्यक्तिमत्वाचा मृत्यू 17 एप्रिल 1975 रोजी झाला. मात्र आजही त्यांचे विचार, त्यांचे कर्तृत्व आजच्या पिढीला दिशा देणारे आहे.